लोहगडावरील केतन अग्रवाल खून प्रकरण अगदी देशभरात चर्चिलं जात आहे। या खून प्रकरणातील आरोपी असलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलिसांनी जे आहे ते अटक केलेले आहे। मात्र सीन क्रिएशन करण्यासाठी रविवारी सिया गोयलला याच लोहगडावरती आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज चेतन चौधरीला सुद्धा लोहगडावरती आज सकाळीच भल्या पहाटे पोलीस या ठिकाणी घेऊन आले। तब्बल 2 तास 40 मिनिटं जो घटनाक्रम झाला त्या घटनाक्रमाचं अगदी नाट्यमय रूपांतर पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आज खरं तर हे रिक्रिएशन केल्याच्या नंतर पोलिसांना या संदर्भातले न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी काही महत्त्वाचे पुरावे किंवा महत्त्वाचे काही धागेदोरे लागतात का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खरं तर सध्या आपण या त्याच लोहगडावरती आहोत ज्या लोहगडावरती ही घटना घडली। मात्र आता सध्या आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस सुरू आहे, दृश्यमानता ही कमी आहे आणि धुवाधार असा पाऊस सध्या लोहगडावरती बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा या वर्षा विहारासाठी किंवा हे पर्यटन पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मात्र खरं तर ही घटना घडल्याच्या नंतर अवघा लोहगड जो आहे ते अगदी चर्चेला आला, कारण की एक ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा या लोहगडाला लाभलेली आहे। मात्र अशा लोहगडावरती ही घटना घडणं हे क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे। कुठेतरी याचा निषेध सुद्धा अगदी पर्यटकांकडून व्यक्त केला जात आहे। काही पर्यटक आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने किंवा पावन झालेली ही भूमी आहे, अशा भूमीमध्ये असे खून प्रकार पडणं तुम्ही कसं बघता एक पर्यटक म्हणून? खूप दुर्दैवी आहे। आणि दुसरी गोष्ट, आपले गड किल्ले जे आहेत ते आपल्या महाराजांचं पराक्रम आणि शौर्य दर्शवणारे गडकिल्ले आहेत, तर तिकडे अशी घटना खूप दुर्दैवी आहे। आता जी घटना घडली आहे त्या प्रकरणी त्या मुलीचे जे आई वडील आहेत त्यांनी सुद्धा त्या मुलीवर कठोर कारवाई व्हावी अशी स्वतः त्यांचं म्हणणं आहे। तर आमची पण सरकारला ही विनंती असेल आमच्या युवा पिढीकडून का त्या मुलीवर कठोर कारवाई व्हावी। खरं तर आपण बघू शकतो की महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा म्हणून ह्या गडकिल्ल्यांना पाहिलं जातं। शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या गडकिल्ल्यांवरती आहे। यापूर्वी सुद्धा राजगडावरती एका मुलीचा खून करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्या लोहगडावरती अशी घटना घडती। एक युवक म्हणून तुम्ही या सर्व घटनांकडे कसं बघताय? ह्या गडावरती जे शिवरायांचे शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्या गडावरती हे असे कार्यक्रम कधी होऊच नये, कारण की जे हे सर्व घडते हे अत्यंत दुर्दैवी आहेत। आणखी काही या ठिकाणी मित्र आहेत, आपण मित्र कसं खरं तर एक दुःख देणारी घटना आहे म्हणायचं की वेदना देणारी घटना आहे। कसं बघतो या सर्व घटनेकडे तू? ही खरं म्हणजे ही गडाला काळिमा फासणारी घटना आहे। ह्या असल्या घटनांमुळे आपल्या प्रशासनाने काहीतरी गडांसाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत। CCTV कॅमेरे बसवणे किंवा एखादे चौकीदार एक्स्ट्रा ठेवणे असं काहीतरी केलं पाहिजे। खरं तू आज गडावरती आलास, गड पाहण्यासाठी आलास की त्या जिथं ज्या ठिकाणी स्पॉट घडला तिकडे गेलात का तुम्ही? खरं म्हणजे आम्ही ते न्यूज बघूनच आलो होतो गडावर बघण्यासाठी, पण आम्हाला काही ते स्पॉट वगैरे माहीत नव्हता, पण आम्ही पूर्ण गड फिरून घेतलेला आहे। आणखी काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। मित्र, तू या सर्व घटनेकडे कसं बघतो? या कुठेतरी लोकलं पाहिजे, या गोष्टी अशा झाल्याच नाही पाहिजे, याकडे सरकारने केलं पाहिजे। एकंदरीत आपण बघू शकतो की या पर्यटकांच्या भावना आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची साक्ष देणारे हे गड किल्ले आहेत आणि अशा गड किल्ल्यावरती अशा घटना घडणं खरं तर निषेधार्थ आहेत। मात्र जेव्हापासून या घटना समोर आलेल्या आहेत तेव्हापासून अनेक पर्यटक आहेत ते लोहगडावरती येत आहेत। जवळपास या लोहगडावरती 25 ते 30% जे पर्यटक आहेत ते जास्त संख्या त्यांची वाढलेली आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे या ठिकाणी सुद्धा हे पर्यटक जात आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली तो पर्यटन त्या ठिकाणी जाऊन सुद्धा बघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत मात्र गडावरती आलेले जे पर्यटक आहेत ते म्हणतात की ही घटना निषेधार्थ आहे, याच्यावरती कुठेतरी अंकुश लागला पाहिजे, चोख सुरक्षा बंदोबस्त सुद्धा गडावरती वाढवला पाहिजे अशी मागणी या सर्व पर्यटकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, चॅनल मराठी, लोहगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।